गंमत केली की नाही? या. अरे वा. आता हे कशासाठी? कशासाठी म्हणजे माझ्या लेकीच्या आयुष्यातली संकटांची मालिका तर संपत चालली आहे. तिच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागल्या आहेत. मग आता हेच बघ ना, ही एवढी मोठी रुपो मॉडेल हंस स्पर्धा जिंकली. मग तुझं कौतुक मी नाही करणार तो कोण करणार? मग नाही. कौतुक झालं पण महत्वाची गोष्ट राहिली ना अजून. अरे हा विसरलो. आणते. अजून काय करायचं? अजून एक गंमत आणलं. अरे दे दे. हे सगळं कशाला? आता तुझी दृष्ट काढायला नको का? दृष्ट बिष्ट भूताकेतांची, पापी पित्रांची, आई वडिलांची, बहीण भावांची, तुझ्या घरातल्या कपटी लोकांची दृष्ट जळून जाऊ दे, इडापिडा टळू दे. जरा घेऊन काय घेऊन घे. हो हो बापरे. तिलोत्तमाबाई मेंदळे जळून खाक झाले की काय? अरे बापरे. अलका, किती नाही म्हटलं तरी आपल्या लेकीची सासू आहे ती. असं बोलून चालणार नाही आपल्याला. काही बोलते हा? खरं तर स्पर्धा तू जिंकलीस, पण तुझ्या जिंकण्यामुळे मी खूप काही जिंकून गेलोय सावली. तुला नाही सांगू शकत मी. आय एम प्राऊड ऑफ यू. तुला माहितीये, आधी तुझ्या खरेपणामुळे ना तू मला जिंकलंस. तुझं मन खूप शुद्ध आहे, खूप नितळ आहे. तुझ्या मनातल्या ज्या भावना आहेत ना त्या खूप चांगल्या भावना आहेत आणि आजकालच्या जगात ते नाही बघायला मिळत. आज सुद्धा तू स्पर्धेमध्ये जे काही सादरीकरण केलं त्यात खरेपणा होता. ते सगळं तुझ्या आतलं होतं. तुला कोणी असं पाठ करून बोलायला लावलेलं नव्हतं. त्यातल्या भावना, सगळ्या भावना चांगल्या भावना होत्या. आणि चांगल्या भावना असणं, चांगला हेतू असणं फार गरजेचं असतं. तुझा खरेपणा ही तुझी ताकद आहे सावली. तुला खूप सहन करावं लागेल आयुष्यात, पण आता मी आहे ना. आता त्रास संपला, दुःख संपलं. आता मी तुला त्रास नाही होऊ देणार. मी नेहमी तुला सुखात ठेवीन सावली. विठुराया, तुझ्याच साक्षीने ही भैरवी माईंना आवाज गहाण ठेवण्याचा शब्द दिला होता. तो शब्द मी आजवर पाळत आले. अगदी त्यासाठी सारंग सरांची पण खोटं बोलते मी. दुःख संपलं आता. आता मी तुला त्रास नाही होऊ देणार. मी नेहमी तुला सुखात ठेवीन सावले. फक्त सत्याची कास कधी सोडू नकोस सावले. माझ्या आई बाबांनी ना कायम माझ्यावर हे संस्कार केलेत की एकदा कोणाला शब्द दिलं तर तो शेवटच्या श्वासापर्यंत पाळायचा. आणि मी त्यांच्या संस्कारांना कधीच चुकले नाही रे. पण सारंग सरांचं काय? त्यांचा ना माझ्यावर, माझ्या खरेपणावर खूप विश्वास आहे. आणि मी काय करते? त्यांचा विश्वासघात करते. विठ्ठला, मला ना माझ्या मनावरचं हे ओझं कमी करायचंय रे. मला नाही आवडत हे सगळं. मला नाही आवडत. मी सारंग सरांची खोटं बोलते, त्यांचा विश्वासघात करते. तू काहीतरी मार्ग दाखव. काय करू सांग? मी सारंग सरांना माझ्या घड्याचं सत्य सांगू?
सारंग सर. सर. सॉरी. अहो ऐका ना. हो सांगा ना. हे बघा आधीच उशीर झालाय, मला खूप कामं करायची आहेत घरातली. मला रांगोळी काढायची आहे, बाकीची कामं आहेत आणि केस धुवायचे आहेत. खूप कामं बाकी आहेत, जाऊ द्या ना. अरे बापरे, सावलीला किती काम आहेत, एवढी कामं. एका कामामध्ये मी मदत करतो तुला. कोणत्या? केस धुवून देतो. आंघोळ घालू तुला. काय? पाणी इथेच आहे. अहो, काही काय म्हणताय? अगं थांब ना. नाही. अगं काही काय, थांब आंघोळ घालतो. अगं ऐक ना माझं. नाही थांबा. सावली ऐक. नाही, नाही. ऐक माझं. सारंग जाऊ सर. नको इकडे. सारंग सर ऐक. मला- सारंग सर नाही. थांबा. काय झालं? मला पळू द्या. कुठे जाशील आता? सारंग सर. सर होतो. नाही. अहो ऐका ना. अहो सांगा ना. ऐका ना. अहो नाही ऐकणारच सावली. नाही ऐकणार? नाही ऐकणार. नक्की. नक्की. ठीक आहे, मी म्हणताय तसं.